नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम, जय हरी. मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक. आपणासमोर आज 2 जुलै 2025 या संदर्भात अंदाज नव्हे काही माहिती सांगणार आहे. आणि ही माहिती वारंवार मी आपणासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आज परत एकदा आपणासमोर मी येत आहे. मित्रांनो, सातत्यानं हवामान चळवळीमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना प्रामाणिक अंदाज देणे हे आमच्यासारख्याचे काम आहे. कुठेही अंदाजामध्ये भुटकेबाजपणा, भडकाऊपणा, अतिशयोक्तीपणा असता कामा नये. शेतकरी अशा या अतिशयोक्तीपणाला बळी पडतो आणि त्याची फसगत होते. म्हणून सातत्याने मी हिवळी बनून शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. आपली ही हवामान साक्षर चळवळ आहे. या चळवळीमध्ये मी 2019 पासून काम करत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राबरोबर मराठवाड्याची स्थिती सांगणे हे सुद्धा माझं तेवढंच काम आहे. कारण मराठवाडा ही माझी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, नव्हे ती माझी मायभूमी आहे. माझ्या अंदाजामधला मराठवाडा हा केंद्रबिंदू असेल, पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रातल्या इतर विभागाचा मी पाऊस सांगणार नाही. कारण मराठवाड्यात पाऊस पडत असताना इतर विभागाचा अंदाज घेणे तेवढेच महत्वाचे असते. कारण इतर विभागाचा परिणाम म्हणून मराठवाड्यात पाऊस पडत असतो. त्यामुळे मित्रांनो, आज 2 जुलै मराठवाड्यातील काही पावसाच्या नोंदी, धक्कादायक नोंदी आपल्या हाती आलेल्या आहेत. मराठवाड्यातल्या बहुतांश मंडळामध्ये आज 0 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. अगदी जालना असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर दक्षिण असेल, लातूर, धाराशिव असेल, अगदी आपण जर सोलापूर पर्यंत जर गेलो तर सोलापूरमध्ये बार्शी असेल, मोहोळ असेल, या भागात अतिशय कमी स्वरूपातला पाऊस आपल्याला झालेला दिसून येतो. कित्येक ठिकाणी 0 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. मग येथील पिके अशा परिस्थितीत जगतील की नाही, हा एक प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहतो. तर मी या निमित्ताने शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, मित्रांनो, आपले जी पिकं आहेत ही पिके कुठेही वाया जाणार नाहीत. कारण मुळातच मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्र पूर्व, विदर्भ पश्चिम, सोलापूर या भागात कमी पावसावर, कमी पर्जन्यमानावर पिकं घेतली जातात आणि ती या प्रतिकूल परिस्थितीमध्ये साथ देत असतात. म्हणून निश्चितच मे मधील पावसाची ओल आपल्याकडे आहे. अधूनमधून पिकांना जीवदान देणारा पाऊस आपल्या भागात पडत राहील. त्यामुळे कोणाची पिके जाणार नाहीत. परंतु इथला शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. म्हणून मोठा पाऊस कधी होईल हे शेतकऱ्याला सांगणे तेवढेच गरजेचे आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की मित्रांनो, माझ्या हाती असा एक अंदाज आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः या अंतर्गत भागात 26 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही. जर झाला तर 26 जुलै नंतर नसता 11 ऑगस्ट नंतर हा पाऊस होऊ शकतो. कारण बहुतांश मॉडेल 26 जुलै नंतर वातावरण बदलेल असे दाखवत आहेत. आणि आणखी परत एकदा याच्यातलं शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगतो. ITCZ ही हवामान प्रणालीवर परिणाम करणारी महत्वाचा घटक आहे. ITCZ म्हणजे भूमध्य सागरी रेखाच्या खाली ही ITCZ जानेवारीमध्ये असते आणि ही ITCZ भूमध्य सागरी रेखा ओलांडून जुलैमध्ये मध्य भारतापर्यंत प्रवेश करत असते. विशेषतः कर्कवृत्तावर ती प्रवेश करते जुलैच्या मध्यावर. आणि म्हणून या ITCZ जर उत्तर भारतात जर शिफ्ट झाली तर तिच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर बाष्प ही सोबत असते. व्यापारी वाऱ्यांचं मिलन त्या ठिकाणी होतं आणि बहुतांश भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आपल्याला या काळात दिसून येतो. म्हणून जुलैच्या मध्यानंतरच
ही परिस्थिती सुधरू शकते असं माझं म्हणणं आहे. आणि त्याला कदाचित आपल्याला 21 तारखेच्या पुढे सुद्धा जावं लागू शकतं. कारण तशी हवामान खात्याने, भारतीय हवामान खात्याने 24 जुलै दिलेली आहे. मी पूर्वीच्या अंदाजामध्ये 21 जुलै दिलेले आहे आणि आता नवीन एक अपडेट माझ्या हाती लागलेले आहे. त्यामध्ये 26 जुलै अशी तारीख ते दाखवत आहे. म्हणून बहुतांश जुलै हा आपल्यासाठी कमी पावसाचा असेल. खरं तर जुलै महिना हा भारताला, नवे महाराष्ट्राला जुलै ऑगस्ट ही 60 दिवस मोठ्या पावसाची असतात. अशा कालखंडात जर पाऊस कमी झाला तर निश्चितच इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या बळीराजांना ही चिंताजनक असते. म्हणून माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, ज्यांच्याकडे सिंचनाच्या सुविधा आहेत त्यांनी या काळात कुठेही पावसाची वाट पाहू नये. आपल्या पिकांना जीवदान देणारं, आपल्या पिकांना संरक्षित पाणी देऊन आपले पिकं वाचावीत एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.